पांडुरंग हरी वासुदेव हरी. ते होतं 13वं शतक. ज्ञानेश्वर माऊलींचा अजून जन्मही झाला नव्हता. संसारात मन रमेना म्हणून विठ्ठलपंत एके दिवशी घरातून बाहेर पडले आणि त्यांनी थेट काशीचा मार्ग धरला. त्या ठिकाणी रामानंद नावाचे सद्गुरू राहत होते. विठ्ठलपंतांनी त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली. त्यांच्यापाशी अध्ययन आणि त्यांची सेवा करत ते तेथे राहू लागले. पुढे गुरूंच्या आज्ञेनुसार विठ्ठलपंत आळंदीस आले आणि पुन्हा संसारास प्रारंभ केला. नंतर विठ्ठलपंतांना 4 मुले झाली. पहिले निवृत्तीनाथ, दुसरे ज्ञानेश्वर, तिसरे सोपानदेव आणि चौथी मुक्ताबाई. त्यावेळेस विठ्ठलपंत पत्नी आणि मुलांसहित त्र्यंबकेश्वराच्या मागील डोंगरावर गेले. त्या डोंगरावर दाट अरण्य होतं. डोंगरात हिंडता हिंडता एक वाघ धावत आला. त्याला पाहून त्यांची घाबरगुंडी उडाली. विठ्ठलपंत बायको मुलांसह पळाले. ते अरण्यातून बाहेर पडले तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला. पण निवृत्तीनाथ कुठे दिसेनात. पुष्कळ शोध करूनही निवृत्तीनाथ सापडले नाहीत. असे 1 नाही 2 नाही तब्बल 7 दिवस गेले आणि 8व्या दिवशी निवृत्तीनाथ दत्त म्हणून पुढे उभे राहिले. सर्वांना फार आनंद झाला. ते अधिक तेजस्वी दिसत होते. विठ्ठलपंतांनी विचारले, अरे इतके दिवस तू होतास कुठे? बाबा, वाघाला भिवून पळताना मी एका गुहेत शिरलो. त्या ठिकाणी एक स्वामी बसले होते. त्या अंधाऱ्या गुहेतही त्यांची कांती मला स्पष्ट दिसत होती. त्यांचे नाव गहिनीनाथ. त्यांनी मला योग शिकवला आणि आता जगामध्ये गांजलेले जीव आहेत त्यांना तू सुखी कर असे सांगितले. गहिनीनाथांचा परम शिष्य असलेल्या श्री संत निवृत्तीनाथांनी पुढे आई वडिलांनी जलसमाधी घेतल्यानंतर ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांचा माता पित्याच्या वात्सल्याने सांभाळ केला. नाथ संप्रदायातील एक सुप्रसिद्ध सिद्ध संत म्हणजे संत निवृत्तीनाथ हे होते. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली. निवृत्तीनाथांचे जन्मवर्ष 1273 होते. ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई, निवृत्तीनाथ या 4 भावंडांमध्ये निवृत्तीनाथ हे थोरले होते. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे फक्त मोठे बंधूच नाही तर गुरु देखील होते. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दात लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी लिहून काढली. सुमारे 300-400 अभंग आणि एक हरिपाठ आदी रचना निवृत्तीनाथांनी केल्या आहेत. योगपर, अद्वैतपर आणि कृष्ण भक्तीपर असे हे अभंग आहेत. निवृत्तीनाथांची ख्याती आणि महत्त्व कवी म्हणून नाही तर ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक म्हणून आहे. त्यांनी आपले संपूर्ण अध्यात्मधन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश दिले व आपण त्या यशापासूनही निवृत्त झाले असे निवृत्तीनाथांबद्दल म्हटले जाते. ज्ञानेश्वरांनी त्यांच्याबद्दलचा आदर अनेक ठिकाणी व्यक्त केलाय. ज्ञानेश्वरांनी संत मंडळींसह केलेल्या अनेक तीर्थाच्या यात्रेतही निवृत्तीनाथ त्यांच्यासोबत होतेच. निवृत्ती देवी, निवृत्ती सार आणि उत्तर गीता टीका असे 3 ग्रंथही निवृत्तीनाथांनी लिहिल्याचे म्हटले जाते. तथापि ते अनुपलब्धित आहेत. धुळ्याच्या श्री समर्थ वाग्देवता मंदिरात सटीक भगवद्गीता आणि समाधी बोध अशी 2 हस्तलिखिते निवृत्तीनाथांची म्हणून ठेवली आहेत. ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधीस्थ झाल्यानंतर मुक्ताई अन्न पाणी सकळ त्यागून परलोकवासी झाली व पुढे लवकरच निवृत्तीनाथांनीही पुण्यतिथी ज्येष्ठवद्य एकादशीला त्र्यंबकेश्वरी देह ठेवला. ब्रह्मगिरीच्या सानिध्यात ज्येष्ठवद्य 11 शके 1219 रोजी संजीवनी समाधी घेतली. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असताना योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह संत निवृत्तीनाथांना लाभला. तो गुरुप्रसाद त्यांनी धाकले बंधू संत ज्ञानेश्वरांना दिला. यानंतर अखिल विश्वाला मानवतेचा, समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन झाला. बोला पुंडरीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.